नमस्कार, मी छाया जोशी तुमचे या चॅनलमध्ये स्वागत करते। कथा सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे पुढे येणाऱ्या नवनवीन कथा तुम्हाला ऐकायला मिळतील। तर आजची आपली कथा आहे पोटुशी। लेखक आहेत प्रभाकर पवार आणि सादरीकरण छाया जोशी। आबा पाटलांची पाठ फिरली तसे मंग्या हातात विळा घेऊन शेतात उतरला। रखमीच्या बाजूला जाऊन भात कापायला लागला। तेवढ्यात बाजूला भात कापणारी सरावने बोलली, मंग्या पाटील, शोभत नाही बरं का हे तुम्हाले? आजाची पाठ फिरल्या फिरल्या शेतात उतरलासा। सरावनीचं ऐकून मंग्या लटक्या रागाने सरावणीला म्हणाला, सरावनी मावशे, असं काय बोलू राहिली असा? शेताचा मालक आहे म्या माया शेतात कवा बी येऊन जाईल, काय बी करील, तुले काय पडलंय ग? पण रखमीला मंग्याचे बाजूला येऊन काम करणे आवडायचे। तिला बी तो अमिताभ वाटायचा। तिला माहीत होते मंग्या मुद्दाम बाजूला येऊन काम करायला लागतो, त्याचा उद्देश काम करायचा नसून आपल्यावर लाईन मारायचा आहे। ती सरावणीला बोलली, माय जाऊ दे ग, त्याचं रान आहे, तो कवा बी येऊ दे, आपल्याला काय? रखमी काय बोलणार, ती गुमानं खाली वाकून हात चालवू लागली। तिला हेच भ्याव होतं, उद्या आबा पाटलाला नातवाचे उद्योग माहीत झाले तर तो कदाचित आपली रोजंदारी बंद करेल आणि दोघी मायलेकींना घरात बसावं लागेल। पण रखमीच्या बोलण्याने मंग्या गालातल्या गालात हसला। त्याला रखमा मनापासून आवडायची, जरी ती आणि तिची आई सरावनी मजूरकर असले तरीही। रखमी उठाव दिसायची, उन्हात काम करून काळवंडली होती, पण डोळ्यात चमक होती, नाक तरतरीत होते तिचे। आईची नजर चुकवून रखमी मध्येच जाऊन आडोशाला मंग्याला भेटायची। दोघांच्या गुलगुलू बाता चालायच्या। आज आजोबा आबा पाटलाने कुणाला जागचे हलू दिले नव्हते। अचानक आजोबाला भेटायला कुणीतरी माणसं आली होती। आजोबाची पाठ फिरणे हेच मंग्याला नामी संधी मिळाली होती। रखमीच्या अंगाला अंग लावून तो शेतात काम करीत होता। आबा पाटील परतले, मंग्याचे लक्ष नव्हते। आबा पाटलांनी आवाज दिला, मंग्या, भाडकाव बायकांच्यात काय करतोय सा? निघ तिथून, बैल मोकाट सुटल्यात बघ, त्यांना आणून बांध। आजोबांचा पहाडी आवाज ऐकून मंग्या पळाला। पुन्हा आजोबांनी आवाज दिला, मंग्या, अदुगर इकडे ये। मंग्या भीतभीतच आजोबांच्या जवळ गेला। त्याबरोबर आबा पाटलांनी हातातल्या सोट्यांनी मंग्यावर झोड उठवली। भाडखाव हरामीसाला, हे धंदे करतोस वय रे? आपल्या रानात चाकरीला आलेली पोर हाय ती, पाटलाचं नाव घालवतोयस वय? मंग्या आजोबांच्या मारापासून वाचायला पळत सुटला। म्हातारा आबा पाटील पण या वयात कडक होता। मंग्याचं काय, पण मंग्याचा बाप पण त्याला घाबरायचा, कारण अजून म्हाताराने संसार स्वतःच्या ताब्यात ठेवला होता। आबाला माहीत होते की या वयात पोरं असे उद्योग करणारच, पण राबत्या माणसांच्या समोर धाक राखण्यासाठी त्याने नातवाला झोडले होते। मंग्याला बदडले तेव्हा कोणीही मध्ये पडला नाही किंवा बोलला नाही। बाकीच्या मजूरकर स्त्रियांना पण मंग्याला अद्दल घडवल्याचे बरे वाटत होते। संध्याकाळी अंधार पडल्यावर आबा पाटलांनी मजुरीच्या माणसांना सुट्टी दिली। आता पायाखाली अंधार पडला होता, पण रस्ता परिपाठाचा असल्याकारणाने अंदाजानं पावलं टाकत माणसं घराकडे परतत होती। अचानक सरावनी किंचाळली, आया आया आया, मेले मेले। रखमी नि बाया थांबल्या। सरावनी भोवती गोळा झाल्या। माय, काय ग, काय झालं? काहीतरी टोचलं पायाले? रखमीने विचारल्यावर सरावनी म्हणाली, रस्त्यात काटे असण्याची शक्यता होतीच आणि चपला कोणाच्याच पायात नव्हत्या। काळोखात सारेच सावध चालत होते। सरावनी कशी तरी रखमीचा आधार घेऊन चालत होती। सरावनी खोपट्यात पोहोचली आणि तिने जमिनीवर अंग टाकून दिले। तिच्या तोंडाला फेस आला होता। सरावनी रखमीला कायमची सोडून गेली। नवराने टाकून दिल्यावर सरावनी रखमीसह राहत होती। गावातल्या वस्तीत लहानशे गवताचे खोपटे त्यांनी बांधले होते, त्यातच मायलेकी राहत होत्या। मिळेल ती मजुरी करून दिवस कंठीत होत्या। आता रखमी पोरकी झाली होती। वस्तीने जमून सरावणीचे क्रियाक्रम केले। लोक निघून गेली, कारण दुसऱ्या दिवशी त्यांना पण मजुरीला जायचे होते। आता रखमी एकटीच आतून ताटी लावून झोपली होती। तिला घर खायला उठत होते, पण आता असेच दिवस काढायचे आहेत अशी मनाची तयारी करून ती झोपली होती आणि आईची आठवण तिला हुंदका थांबू देत नव्हते। बाबांनी आईला टाकून दिली तेव्हा ती 6 महिन्यांची होती। आता रखमी मोठी होईपर्यंत आईने सांभाळली होती। तिला
आईची एक एक आठवण सतावीत होती. डोळ्याचे टिपूस थांबता थांबत नव्हते. भुकेल्या पोटाने आणि आईच्या आठवणीने रखमी तळमळत होती. तेवढ्यात बाहेरून दबका आवाज आला. रखमे, दार उघड. बाहेरच्या आवाजाने रखमीला धीर आला, कारण आवाज ओळखीचा होता. रखमीने ताटी उघडली. मंग्यासमोर उभा होता. रखमी मंग्याच्या गळ्यात पडून मनसोक्त रडली. मंग्या तिला लहान बाळासारखा पाठीवरून थोपटीत होता. रखमी शांत झाली. मंग्या, तू कसा आलासा? मंग्या तिला हातातल्या पालवात आणलेली भाकरी सोडत म्हणाला. ते बघूया मागशा. पहिले घासभर खाऊन घे. दिसभर रानात मरोस्तोर राबलीस. गेलेल्या मनुष्य काय माघारी येत नाही. मंग्याने भाकरी आणि मिरचीच्या ठेच्याचा घास रखमीला भरवला. रखमी भरल्या डोळ्याने नाक आत ओढून घास चगळत होती. मंग्याला समजले होते, आईच्या मृत्यूने रखमी एकटी पडली आहे. तिला आता घरात आधाराला कुणीही नाही. तसेच घरातली भाकर आणि ठेचा चोरून तो निघाला. रखमी म्हणाली, मंग्या, आता तरी बोल की. मंग्याने तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला. नी म्हणाला, रखमे, म्या खरं प्रेम केलं आहे तुझ्यावर. तुला एकटीला कसं सोडेल म्या? रखमीने मंग्याला घट्ट मिठी आवळली. आयुष्यभरासाठी न सुटणारे. मंग्याने सरावणीच्या कुशीची जागा घेतली होती. दोघे एकमेकांच्या मिठीत शांत झोपले. सकाळी वस्ती मजुरीला निघाली होती, कारण मुख्य कामाची धावपळ होती. पिकलेले रान घरात आणायचे होते. शेतकऱ्यांची सुगी वेळप्रसंगी मैताला झाकून ठेवते. त्यात मजूरकरांना पण त्यांच्या गरजेला धावावे लागते, कारण पुढे वर्षभरासाठी अन्नाचा प्रश्न असतो. सुगी संपल्यावर पुन्हा पेरणीपर्यंत हुकमी मजुरी मिळत नाही. मग रखमीच्या दुःखात सहभागी व्हायला कुणाला वेळ असणार? फक्त वस्तीतली एक म्हातारी रखमीच्या चौकशीला आली. तिने आवाज देऊन रखमीला जागे केले. मंग्याला पाहून ती पण चपापली. ती काय बोलणार? मंग्या रखमीला एकटी सोडू शकत नव्हता. पण गावातले कुणीतरी मंग्याला रखमीच्या खोपट्यातून बाहेर येताना पाहिले आणि गावात गोंगाट झाला. आबा पाटलाचा नातू रातभर एका पोरीच्या जोडीला खोपट्यात झोपला होता. गावातील रिकामी माणसं वस्तीकडे धावली. आबा पाटील, मंग्याचे वडील, काका, त्यांची भावकी वस्तीवर हजर झाले. त्यांच्या जोडीला भावकीतल्या बायका पण होत्या. मंग्याच्या काकांनी, वडिलांनी, आजोबांनी व भावकीतल्या लोकांनी मंग्याला लाथाबुक्क्यांनी तुडवायला घेतले. ते सर्व हातातील शेतीची कामे सोडून आले होते, पण मॅटरच गंभीर होता म्हणून त्यांना यावे लागले. आणि भावकीतल्या बायकांनी रखमीवर झोड उठवली. दोघे रडत होती. आबा पाटील मंग्याला शिव्या हसळीत होता. भाडकाव साला, शहरात धाडून शिकवलं, शिकले सवरलेला बाप्या तू, नि हे धंदे करतो काय र? मंग्या अजूनपर्यंत कधी आजोबांना उलट बोलला नव्हता, पण आज त्याने विद्रोह केला. म्हाताऱ्या बाबा, तिची माय आपल्या शेतातून येताना किरूड चावली म्हणून मेली. ती पोर एकटी पडली आहे. तिला असं वाऱ्यावर सोडायचं होय? महे तिच्यावर प्रेम आहे, म्या तिला सोडणार नाही. आबा पाटलाने हातातल्या सोट्याने त्याला मारले. मै राय तिले चिटकून, परत माया दारात पाय ठेवू नको. चला र घरी. पुण्यांदा हिला सोडशील तवाच घरात पाय ठेव. मंग्याला नि रखमीला सोडून गाव निघून गेलं. मंग्यांनी रखमीला उठवली, खोपट्यात घेऊन गेला. बराच वेळ दोघं जमिनीकडे बघत बसली. आता कोणाची मदत नव्हती. अशा वेळेला गावांनी ओवाळून टाकलेली कार्टी मंग्याच्या मदतीला आली. मंग्याची त्यांच्यात उठबस असायची, पण मंग्या गावाने ओवाळून टाकलेला नव्हता. संध्याकाळी काळोख पडल्यावर पोरं रखमीच्या खोपट्याजवळ आली. त्यांनी मंग्याला आवाज दिला, मंग्या, बाहेर ये. मंग्या बाहेर आला आणि चमकलाच. त्याला अपेक्षा नव्हती कुणी आपल्याला भेटायला येईल. तुम्ही र कसं इकडं? त्यातला एक जण म्हणाला, लेका, तू पेरमापायी इतकं केलंसा, आम्ही तुझ्यासाठी एवढं बी नाही करणार का? पोरांनी मंग्याला अनेक प्रकारची मदत केली. सरावणीचा शेवटचा 10वा 11वा झाला. त्यानंतर मंग्यांनी रखमीला देवळात नेऊन लग्नाची माळ टाकली. आता काहीतरी हाताला काम हवे होते. मंग्याला शेतकामात रस होता. त्याला शहरात जाऊन काम करायला आवडत नव्हते. अचानक एक दिवस आबा पाटलाचा सालबंदी तुक्या मंग्याला आवाज देत होता. मंग्या पाटील, आबा पाटलांनी तुम्हाला रानातल्या गोठ्यात राहायला सांगितलं आहे. सालाच्या उगवतीची बाजूची जमीन बी तुम्हाला कसाय सांगितली आहे. पर मावळतीच्या अंगाला पाय बी ठेवू नका. तुम्ही तिकडं राहायला आल्यावर मोरचं म्या तुम्हाला सांगतो. निरोप सांगून तुक्या निघून गेला.
रखमीला आनंद झाला. चला, या दरिद्री खोपट्यातून एकदाची सुटका झाली. मंग्याला पण पर्याय नव्हता. खोपट्यातून सामानाची शिफ्टिंग गोठ्यात झाली. आता राजा राणीचा संसार गुरांच्या गोठ्यात सुरू होता. मंग्याला आजोबांनी बैलजोडी नांगर दिला. एक गाय दिली होती. काही भांडी-कुंडी आणि धान्य दिले होते. जे शेत दिले होते ते पडीक आणि नापीक होते. ती जमीन लागवडीखाली कधी आणली नव्हती. मंग्याला आणि रखमीला खूप मशागत करून जमीन लागवडी योग्य करायला लागली. रखमीच्या मनात काही खंत होती. ती खंत तिला मंग्याला बोलून दाखवता येत नव्हती. एक दिवस दोघे शेतात काम करीत असता एक विंचू त्यांना दिसला. मंग्या हातातल्या फावड्याने त्याला मारायला धावला, पण रखमीले त्याला अडवलं. नको धना त्याला मारू, आपल्यासारखे त्याचा बी संसार असेलच की. मंग्याने फावडा खाली टाकला. रखमीच्या गालाला हात लावला. ओठ तिच्या कपाळावर टेकवून म्हणाला, कशी ग निर्मळ मनाची हाय तू. रखमी पण गोड हसली. तो विंचू पण आता शेतात रोज दिसायला लागला. रखमी शेतात काही ना काही काम करत असता तिला दिसायचा. मंग्या नसायचा तेव्हा ती विंचवाशी गप्पा मारायची. काय सांगू बाया तुले, माया धन्याचं माझ्यावर किती प्रेम आहे. कवा मले दुखवत नाही, पर मले त्याला असं बघून लय दुख होतं. एवढ्या मोठ्या पाटलाचा लेक, पण त्याच्या वाट्याला किती दारिद्र्य आलंय. शेणामुताच्या वासात त्याला झोपायला लागते. राजावानी सुखात होता, पर माया परसादी त्याला समजा तरास काढायला लागतो. विंचवाची पण भीड चेपली होती. रखमी काय काम करीत असता तो पण तिच्या आजूबाजूला घुटमळायचा. दिवसामागून दिवस सरत होते आणि रखमी गर्भवती राहिली. आता मंग्या तिला खूप जपत होता. इकडे शेतात पीक पण जोमदार आले होते. पावसाळ्यात गोठा गळताना स्वतः भिजून मंग्या तिला जराही भिजू देत नव्हता. पण मंग्याला पावसात भिजलेलं पाहून रखमी सुखी राहून पण मनात वेदनेने भिजायची. तिला स्वतःचा हेवा वाटताना मंग्याबद्दल दुःख वाटायचे, कारण रखमी जोडीला होती म्हणून त्याच्या वाटेला दुःख होतं. आता रखमीचे पोट खूप वाढले होते. 7वा महिना ओलांडला होता, पण मंग्याने मनाई करून रखमी ऐकत नव्हती. त्यालाच मदत करायला शेतात उतरत होती. सुगीचे दिवस होते. सरावणीच्या मृत्यूला वर्ष झालं होतं. आईला आठवून सरावणी रडली होती, पण सुगीला शेतात उतरावे लागायचे, कारण किती वर्षाची मेहनत होती. शेतात पीक कापून टाकले होते. मंग्या नि रखमी लग्नाअगोदरचे प्रसंग आठवून हसत होती. सुकलेल्या पिकाला दोघे गोळा करत होती आणि वाळत घातलेल्या पिकाच्या खाली असणाऱ्या विंचवाने जोराचा डंख रखमीच्या हाताला मारला. रखमी हातातले जमा केलेले पीक टाकून दुसऱ्या हाताने हात पकडून विवळत होती. त्याबरोबरच मंग्या पण हातातले पीक टाकून धावला. त्याने पाहिले तर गर्भार विंचवीने रखमीच्या हाताला डंख मारला होता. आता मंग्या दगड उचलून तिला मारायला धावला. पुन्हा रखमीने दुःखात विवळत असताना त्याला अडवले. नगधनी, ती पण माझ्यासारखी पुटुशी आहे. मंग्याने दगड बाजूला फेकला. रखमीला उचलून तो घराकडे धावला. तुक्याने आवाज देऊन बैलगाडी जुंपली. बैलगाडी जुंपून झाल्यावर तुक्या परत कामाला निघून गेला. बैलगाडी घेऊन मंग्या सरकारी रुग्णालयाकडे रखमीला घेऊन गेला. बैलाच्या गळ्यातल्या घुंगरांचा खुळखुळ मंजूळ आवाज आज त्याला आवडत नव्हता. त्याच्यातच बैलगाडीच्या चाकाची चरचर होती आणि रखमीचे विवळणे अखंडित होते. या साऱ्या आवाजात मनात व्याकुळ मंग्या बैल काठीने पिटाळत होता. तेवढ्यात मंग्याच्या लक्षात आले, रखमीचा आवाज थंडावला आहे. त्याने कसारा खेचून गाडी उभी केली आणि मंग्या जीवाच्या आकांताने रखमीला हलवून जागे करत होता. रखमे, उठ ना. अगं, असं नगं करू राणी, आत्ता पोहोचलच आपण डॉक्टरकडं. रखमी थंडगार पडली होती. रखमीच्या नावाने टाहो फोडून मंग्या रडायला लागला. आजूबाजूच्या शेतातली माणसं गोळा झाली. एका जाणकार माणसाने रखमीला तपासले आणि नकारार्थी मान हलवली. नी म्हणाला, आता डॉक्टरकडे नेऊन काय बी फायदा नाही. घराले न्या, निस्तीच चिरफाड नको मैताची. मंग्याने बैलगाडी फिरवली. सर्व कार्यक्रम उरकल्यावर मंग्याला आबा पाटील घरी घेऊन गेले. पण मंग्या आतून व्याकुळ होता. त्याला रखमीची आठवण राहून राहून सतावीत होती. आज तो बऱ्याच दिवसात शेतावर आला. ते पडीक शेत रखमीच्या जोडीला त्याने मशागत करून पिकवलं होतं. पीक तसेच पडले होते. तो शेताच्या बांधावर बसला होता. रखमीच्या आठवणीत
डोक्याला हात लावून बसला होता. सहज नजर गेली तर शेतात लहान लहान विंचवाची 5-6 पिल्ले मंग्याला दिसली. बाजूला विंचवी निचपीत पडली होती. मंग्या तिच्याकडे बघत होता. जणू ती विंचवी त्याच्याशी बोलत होती. "मी नाही मारले रे मंग्या रखमीला. तिनेच तुझा मार्ग मोकळा केला. कारण आबा पाटलाचे तिने ऐकले होते. मंग्या, हिला सोडशील तेव्हाच घरात पाय ठेव." ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. त्याचबरोबर कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.